प्रकारच्या मदतीचा जो आम्ही आव्हान केलं होतं त्याच्या बाबतीमध्ये पूर्तता करतो। विशेषतः काल सुप्रियाताईंनी आणि आम्हाला सर्वांना सूचना केलेल्या आहेत, पवारसाहेबांनी सूचना केलेल्या आहे की बऱ्याच ठिकाणून आता धान्य वगैरे सगळे येत आहे। त्यापेक्षा आता आपण वैयक्तिक आपण जे अफेक्टेड आहेत ज्यांना त्या ठिकाणी शेतकरी जो अडचणीत आलेला आहे त्याला आता स्वतःहून आपण त्यांचं घर उभं करण्यासाठी सरकार 5,000 देत आहे, पण आपण त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे त्या आपल्याला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आता मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज 11 लाखाचा त्यांनी गोळा केलेला आहे। 11 लाखाच्या व्यतिरिक्त आता प्रत्येक जिल्ह्यातून 5-5 लाख अशा आम्ही महाराष्ट्रातून आर्थिक व्यवस्था करून त्या असलेल्या बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना आता आर्थिक मदत देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे। हा पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा काही असणार आहे काय, कशा पद्धतीने उर्वरित रक्कम आहे? नाही, आम्ही आता हे सुरू केलेलं आहे। आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमधला निर्णय 100% घेतला जाईल। महाराष्ट्रातून सगळीकडून सरकार मदत करू न करू, आता लोक स्वतः मदत करतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे। सरकारला कधी जाग येते मला माहीत नाही, परंतु आता टप्प्याटप्प्याने आम्ही सगळे बहुतेक बाधित आहेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही 100% काही मदत कक्ष तुम्ही करताय का? केलेला आहे, पक्षाची मदत कक्ष केलेला आहे। मी स्वतः पत्र दिलेलं आहे सगळ्यांना। तशा पद्धतीने आम्हाला इथं संपर्क होतोय। आता आमच्या रायगडच्या लोकांनी पण या ठिकाणी, कालापूरच्या लोकांनी सुद्धा मदत करण्याच्या संदर्भात अनेक लोक आता कामाला सुरुवात करून आता त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे। ऐसा है, मराठवाड़ा में जो बाढ़ आई है, महाराष्ट्र में बहुत जगह पे बाढ़ आई है। आगे से अभी यहाँ पे राजेश जी टोपे साहब है, उनके जालना में भी बहुत, वो खुद फील्ड वर्क में उतरे थे, जालना में भी बहुत बड़ी तरीके से बाढ़ आई है। और मेरे ख्याल से हम लोग की एक कर्तव्य बनता है, आदरणीय पवार साहब ने हमें सूचना की है और हम लोग आज मुंबई प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के तरफ से आज 11 लाख रुपए इकट्ठा किए। आज शुरुआत है। हम लोग चाहते हैं कि कोई अगर ऐसे वस्तु देता है, कोई अगर उसमें अनाज देता है, जो जो लोगों को लिए जो उपयुक्त है उसको हम लोग कलेक्ट कर रहे हैं। और मेरे ख्याल से अभी महाराष्ट्र से सरकार दे ना दे, 5,000 दे रही है, आज कैबिनेट में क्या होता है देखते हैं, लेकिन सरकार दे ना दे, लेकिन अभी महाराष्ट्र के लोग अभी मदद करने के लिए आगे आए हैं। तो अभी हम लोग चाहते हैं कि जो बाधित किसान हैं उनको जो है उनको आर्थिक मदद देने की हम लोग कोशिश कर रहे हैं। उनकी यादें आएगी, हमने आह्वान किया है। बहुत से लोग हमारे पार्टी के जो है वो ऐसे मदद करने के लिए वो जो कोशिश कर रहे हैं। कैबिनेट में हमने पहले से कहा है कि पूरा यहाँ पे जो है पूरे बाधित किसान जो है उनकी जितने नुकसान हुए हैं उनको उतना नुकसान दीजिए। वो कैटेगरी ये जो सब निकालना चाहिए, GR बाजू में रख के आज अगर वो किसान खड़ा रहेगा तो ही है। कभी बारिश इतनी नहीं हुई थी, वो इतना हो गई है। तो हम चाहते हैं कि उसके बारे में आज कैबिनेट में निर्णय हो, नहीं हुआ तो हम लोग रास्ते पे 100% आने वाले हैं। इसके आज आपका पहला स्टेप है, आने वाले दिनों में जो ऐसी कुछ मदद आपकी तरफ से की जाए। हमने बोला है ना, अभी हमने अपने जब शुरुआत तो की है, जितना हो सके। पवार साहब ने पहले से ही इस महाराष्ट्र में जब भी कोई ऐसी आपत्ति आई है तब से पवार साहब ने मदद करने का जो उनका संकल्प है और उनकी कोशिश है वैसे तो हम लोग आगे लेके जाने की कोशिश कर रहे हैं। थैंक यू। हरकत नाही, पक्षाची भूमिका त्यांना पक्ष वाढवायची आहे। नवी मुंबईची सत्ता प्रत्येकाला वाटतं की आमच्या मतात यावी, प्रत्येकजण प्रयत्न करतो। हे गेलं एक सांगतो, नवी मुंबईची सत्ता स्थापन करण्याचं जे लोक स्वप्न बघत आहेत
त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही एवढी काळजी मी निश्चित आहे. कशा पद्धतीने दुसऱ्या जिल्हाध्यक्ष नेमणूक आजच मी बैठक लावलेली आहे दुपारी. आजची बैठक माझी होईल, त्यामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन कोणी गेले नाही. तर आम्ही निर्णय आजच घेऊन टाकू आणि तशा प्रकारे पक्षाच्या सेक्शन करून आम्ही निर्णय घेऊ. पक्षाचे नेते गेले तरी सामान्य जनता ही पवारसाहेब प्रेम करणारी आहे. ती पवारसाहेब काही येत्या निवडणुकीला त्याचा प्रत्यंतर फायदा मिळेल. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासंदर्भात दिलेले आहेत आणि आमची चाललेली आहे चर्चा. आमची महाविकास आघाडीबरोबर चर्चा चालू आहे. ही चर्चा पूर्तता करण्याच्या बाबतीत निर्णय घेऊन मी मगाशी सांगितलं 100% मुंबई महानगरपालिकेला आम्ही असल्याशिवाय सत्ता होत नाही हे समीकरण तुम्हाला एका काळामध्ये पाहिजे. सत्तेतल्या पक्षासोबत जाऊ शकतो आपण काही अशा पद्धतीचं अजून एक नीती काय एकंदरीत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे अशा पद्धतीचं एक सगळी त्यांचं आपापसामध्ये त्यांचंच एक मत नाही, ते स्वतंत्र लढणार आहे असं कळलेलं आहे. आम्ही आमच्या पद्धतीने लढायला त्याच्या बाबतीत आम्ही मगाशी सांगितलं की बऱ्याच लोकांना स्वप्न पडलं आहे कसल्यापर्यंत नवी मुंबईची सत्ता हातात घ्यायची. मी तुम्हाला एवढंच सांगेन की पक्षाचा कार्यकर्ता आहे, लढाऊ कार्यकर्ता आहे, सामान्य जनतेच्या विश्वासावर हे स्वप्न पूर्ण होणार नाही याची काळजी मी घेईन. अजून